राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे जात असताना हा भीषण अपघात झाला। या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असून याचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटताना दिसत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्यासह विमानात एकूण 7 जण होते आणि या सर्वांचाच या दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला आहे। या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र शोकात बुडाला आहे। अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच देऊळगाव राजा शहरातही त्याचे तीव्र पडसाद उमटले। शहरातील बस स्टँड चौकात मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र जमले होते। आपल्या नेत्याच्या अशा अचानक जाण्याने कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले। अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देऊळगाव राजामधील सर्व व्यापारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली। संपूर्ण शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष खांडेभराड आणि ज्येष्ठ नेते प्रकाश गीते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। राज्याने आज एक धडाडीचा आणि प्रशासनावर पकड असलेला लोकनेता गमावला आहे, अशा शब्दात त्यांनी आपला शोक व्यक्त केला। महाराष्ट्राच्या राजकारणातील हे कधीही न भरून निघणारे नुकसान आहे। संतोष भाऊ, झालेल्या या दुर्घटनेबद्दल आपण काय बोलू? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय एक कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज सकाळी दुःखद घटनेत निधन झालं। एक निश्चितच एक कर्तव्यदक्ष नेता आम्ही गमावला आहे आणि खरंच एक नेता असा नेता आजपर्यंत झालाही नाही आणि नंतर होणारही नाही। आणि दादा, तुम्ही आम्हाला निशब्द करून गेले। आज सकाळी 8 ते 9च्या दरम्यान एक अतिशय दुःखद अशी बातमी समजली आणि त्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मृत्यूची बातमी समजली आणि अतिशय धक्का बसला। काही दिवसा अगोदर नगर परिषदेच्या प्रचाराच्या दरम्यान अजितदादा यांचा जवळून आमचा संपर्क आला। एक खूप काळजी करणारा नेता, कार्यकर्त्याला जपणारा नेता, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा नेता आणि इव्हन महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठा दबदबा असलेला नेता आज देशानं राज्यानं गमावलेला आहे। खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचं, आमदार मनोज कांदे यांच्या सर्व मतदारसंघाचं खूप मोठं नुकसान या निमित्तानं झालेलं आहे। अजितदादा पवार यांच्या मृतात्म्यास चिर शांती मिळो अशी प्रार्थना करतो।